नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. प्रथमतः तुमचं सर्वांचं आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. काय झालं मित्रांनो, आज एवढा प्रवास झाला आहे आणि या प्रवासाने काय झालं आहे ना, आवाज ते बरोबर नाही, तब्येत बरोबर नाही. पण म्हणलं चला तुमच्यासाठी परत एकदा चर्चेत येऊया. काय होतं आहे मित्रांनो, तुम्ही बरेच जण सपोर्ट करताय, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहे. म्हणून तर आजपर्यंत इथपर्यंत प्रवास गाठला. आज आपले फायनली 50K सबस्क्राईब फॅमिली कुटुंब पूर्ण झालं. याचा मला तर अभिमान आहेच, पण तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावरती. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. आणि आता आपण आपला मुद्दा चालू करूया की आता अशोक खरात प्रकरणाचं काय झालं. मित्रांनो, आता आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार असं कळतंय की अशोक खरांचा एन्काउंटर जाग्यावरच होणार. त्याचे कोर्टात काही जाणार नाही, काय नाही, त्याची सुनावणी होणार नाही. कारण बरेचशा नेत्यांचं बिंग फुटायची भीती नेत्यांना, की बरेचसे नेते त्याला सामील आहेत. महिला तर सामील आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा तर काही विचारूच नका, त्या तर तिथंच होत्या कायमस्वरूपी. त्यांनी तर त्यांचा देवच मानलेला होता. त्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्ष तर विषय सोडून द्या, त्या तर काही त्यांच्या हक्काच्याच होत्या, विषय त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्रिमंडळातले असा एकही नेता नाही की त्या बाबाच्या पाया पडलेला नाही. आणि त्या बाबाचे कारनामे तुम्ही बघितलेच असेल. आणि आज CM साहेबांच्या विधानावरती मला खरंच असायला येते, फोटो काढा म्हणजे आयुष्यात तो काय करेल सांगता येत नाही, पण फोटो अशा व्यक्तीबरोबर काढा की तो आयुष्यात चुकणार नाही. असं करा ना तुम्ही काहीतरी. काय बोलतायत राव. फडणवीस साहेब ते तुम्हाला एवढं त्याचं कारनामे माहीत होते का नव्हते? बरं नसतील, पण आता त्याचे एन्काउंटर केलं नाही पाहिजे. कारण त्याला एवढ्या सहजीसहज आणि इतकं साधंही मरण देऊ नका. यांनी एवढ्या कुटुंबाला त्रास दिला आहे, नाक त्रास दिला आहे. बरं, याला आगोरी जादू टोणा, पुन्हा नकली वाघाचं कातडं, नकली सापाचं कातडं पांघरून हा जादू करत होता. याला कुणाची भीती वाटत होती का नव्हती? लोकांना धमकायचा. कोणी महिला जर बोलायला गेल्या तर त्यांच्या घरी धमकी द्यायचा. हे ते पटतंय का? बरं तुम्ही सांगा, आपण काय म्हणतो? जादू टोना अंधश्रद्धा ह्याला आपण महाराष्ट्रात थरा देत नाही, खत पाणी घालत नाही. आणि याला मदत कोण करत होता? याच्या वरद असती कोण होता? याला सपोर्ट कोण करत होतं? जर महिलांच्या एवढ्या तक्रारी येत होत्या तर महिला तक्रार घेणारी त्याला सपोर्ट करत होते ना. म्हणजे याचा काय आहे, याला तुडवला पाहिजे, याचा एन्काउंटर केला पाहिजे असं मी म्हणत नाही. याला पण एवढ्या साधी नाही. आधी याच्याबरोबर कोण कोण खरे सूत्रधार आहेत, कोण कोण नाही, हे आधी चेक केलं पाहिजे आणि नंतर याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कारण आज बरेच नेते व्हेंटिलेटरवर गेलेत. बऱ्याच नेत्यांना भीती वाटायला लागली, आता काय होणार, आता कसं होणार. पण आता सगळं काही व्यवस्थित होणार, कारण पापाचा घडा भरल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, बघितलं का, त्याला अटक केल्याच्या नंतर अनेक कुटुंबांनी तक्रारी केल्यात पोलीस ठाण्यात. कारण ह्यो आधी धमक्या देत होता, हा जाऊन देत नव्हता. जरा लाज शरम बाळगली पाहिजे, जरा विचार केला पाहिजे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय, हे बंधू बाबा ते काय नसतं हो. यांना त्यांचं भविष्य कळाना, यांना त्यांचा हात कळाना. ह्यांनी कुणाच्याकडे तरी हात दाखवायचा ना, मला अटक कधी होणार आहे. आता दाखव हात मंत्र्यांपुढं, भीक माग म्हणावं सुटकेची. कशाला नादी लागता, कशाला थर्ड क्लासपणा करता? तर मित्रांनो, आपण सर्वांनी या सर्वसामान्यांसाठी लढायचं, न्याय मागायचा. आणि या अशोक खरातला सहज एन्काउंटर होता कामा नये. याला कोण कोण वरत असते हे शोधणं आपलं काम आहे. आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट करायचा. थँक्यू सो मच. पाहत राहा छोटा पुढारी बिग बॉस फेम हा यूट्यूब चॅनल. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण मात्र यांना सुट्टी द्यायची नाही. कोण कोण आहे हे आपल्याला लवकरच कळेल. पण आता मात्र एक सांगतो, सगळे व्हेंटिलेटरवर गेले बरं का. सगळ्यांच्या फ्यूजा ढिल्या झाल्यात. कुणाचं कधी नाव येईल. त्यामुळं जागते रहो, जागते रहो, जागते रहो हेच ऐकायला मिळणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवघडी